रहस्यमय सिनेमा निघावा एवढं खोली क्रमांक 102 प्रकरण गंभीर. शिवसेना नेते खासदार संजय राऊत. राज्यासह देशात सध्या धुळ्यातील खोली क्रमांक 102 प्रकरण प्रचंड गाजत आहे. एखादा रहस्यमय सिनेमा निघावा इतकं हे प्रकरण गंभीर आहे, असं शिवसेना उभाटा नेते खासदार संजय राऊत धुळ्यात पत्रकार परिषदेत म्हणाले. आगामी निवडणुकांबाबत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत हे शनिवारी दिनांक 31 मे रोजी धुळ्यात आले होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. यात प्रामुख्याने धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधील कॅशकांड प्रकरणावरचं त्यांनी जास्त भाष्य केलं. नुकताच गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलीत गेलेले कामराज निकम यांच्या प्रकरणावर देखील खासदार राऊत यांनी पोलीस आणि सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. पालकमंत्र्यांसाठी आव्हान ठरलेले कामराज निकम यांना सत्तेचा गैरवापर करून गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली. हीच तत्परता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खोली क्रमांक 102 प्रकरणाबाबत का दाखवली नाही? गुन्हा दाखल करण्यासाठी याबाबत तब्बल 9 दिवस का लागले? विधिमंडळाचे अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अंदाज समितीला नजराणा सादर करावा लागतो. या समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार खोतकर अगोदर आमच्या पक्षात होते. ते तिकडे का गेले? कारण त्यांना ईडीची मोठी भीती होती. मुळातच भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असल्याने ते भ्रष्टांच्या गटात गेले. खोली क्रमांक 102 बाबत मुख्यमंत्र्यांनी नेमलेली SIT आहे कुठे? आता गुन्हा दाखल झाला आहे तर SIT हवी कशाला? असे प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केले. या प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे हे मुख्य साक्षीदार आहेत. त्यामुळे खोली क्रमांक 102 प्रकरण दडपण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते कुठल्याही परिस्थितीत शक्यच होणार नाही. आम्ही लढतोय आणि लढत राहू. याचबरोबर कामराज निकम प्रकरण देखील आम्ही सोडवू. खोटे गुन्हे दाखल करून आमचं मनोबल कुणीही खच्चीकरण करू शकत नाही. अशा अनेक प्रयत्नांमुळे आम्ही अगदी कणखर झालो आहोत. त्यामुळे लढणे आमची सवय आहे, असंही खासदार राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार अनिल गोटे, अद्वय हिरे, शुभांगी पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कामराज आणि निकमचं सुद्धा प्रकरण मी घेऊन चाललं म्हणजे आता सगळी प्रकरण धुळ्यामधला प्रचंड भ्रष्टाचार. खरं म्हणजे त्याच्यामध्ये मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत. महापालिका असेल, प्रशासन असेल, PWD असेल, किती वेळा बोलायचं? काय कारवाया झाल्या? आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तरी येत आहे. ही 2 कोटीचे सापडले. जर अनिल अण्णा गोटे यांनी पाळत ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर अतुल सोनवणे होते, सगळे नरेंद्र परदेशी होते, नरेंद्र सगळे होते आमचे, म्हणून हे महाराष्ट्राला हे दिसलं तरी काय चाललंय या राज्यात. अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम, विधिमंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे. कारण अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळाची अत्यंत महत्वाची समिती आहे. तिथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी, नजराणा ₹1 जमा होता ठेकेदार होता, त्यांनी केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी. खरं म्हणजे ही काळी कृत्य उघड करा. त्यांनी कामं केलेली नाहीत, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केलाय, हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी एस्टिमेट करणं आणि तिथेच कुंपण शेत खात आहे. बरं, हे महाशय कोण आहेत चेअरमन? तर एकनाथ शिंदे गटाचे, SNC गटाचे आमदार. यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होते. ते का गेले? त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू, भ्रष्टाचाराच्या एका प्रकारात. म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच. त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना मला पूर्व इतिहास दिसला नाही का? अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला, मंत्र्यांच्या कार्यालयातून विधिमंडळात पोहोचला. विधानसभेचे अध्यक्ष काय करतायत?
मी भ्रष्टाचार विधिमंडळात देऊ देणार नाही. अहो, तुमच्या खुर्चीखाली भ्रष्टाचार असतो. तुम्ही भ्रष्टाचार करून 40 आमदारांना अपात्र ठरवले. तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच नाही. पण आम्ही हे प्रकरण सोडलं. 102 खोलीचं रहस्य पूर्णपणे आम्ही उघडतो. आमच्याकडे पूर्ण माहिती आहे. जालना कांडामध्ये जालन्यात जमा झालेले पैसे या क्षणी कुठे आहेत ते मला माहिती आहे. ते अण्णा नाही. बोला, पुढे बोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.